हाय हॅलो नमस्कार, पुन्हा एकदा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. आणि आत्ता मी आले आमच्या बागेमध्ये. ही बघा, ही आमची बाग आहे. याआधी तुम्ही आधीच्या ब्लॉगमध्ये बघितलं असाल. आणि आत्ता पाऊस आहे, सो तुम्ही बघू शकता की पावसाळ्यात किती म्हणजे घाण झाली आहे, किती गवत आले तुम्ही बघू शकता. बघा, सगळ्या झावळ्या वगैरे पडल्यात खाली आणि सुपाऱ्या वगैरे पण पडल्यात, हे बघा. आणि पाणी वगैरे साचलं आहे. सो ही पुढपर्यंत बाग आहे आणि खूप जुनाट आहे. आत्ताच्या ह्याच्यातली नाही आहे, आमच्या आजोबांच्या काळातली आहे. सो तुम्ही बघू शकता. बघा, पावसाळ्यात अशी सगळी घाण होते बागेत. पण त्याचं खतसुद्धा होतं झाडांसाठी, कारण की कुसतात वगैरे. माडांच्या ज्या झावळी असतात ना, त्या फार कडक असतात, पण पोपळींच्या ज्या वरून झावळी पडतात त्या फार नरम असतात आणि कुसायला पण पटकन कुसतात त्या, जेवढ्या माडाच्या हे कुसत नाहीत तेवढ्या. सो तुम्ही बघू शकता. बघा, सो खालपर्यंत आहे, आपली मोठी बाग आहे. सो सुपाऱ्या पण पडल्या आहेत कुठे कुठे. आणि हे बघा, तमालपत्राची पानं. सो अशी पूर्ण लाईनला आम्ही तमालपत्राची झाडं लावलेली आहेत. दुसरी गोष्ट म्हणजे ना, कोकणात ज्या काही बागा आहेत, म्हणजे ज्या गुहागर असेल, पालशेत असेल, पालशेतला तर खूप साऱ्या पोपळी आहेत, म्हणजे प्रत्येकाच्या बागा आहेत. सो तिथे आहेत ना, ज्या वरून ज्या झाडाच्या पडतात, शिपाट्या जी पडतात, म्हणजे झावळ्या ज्या पडतात. सो मी बघ दाखवते, तो कळेल पटकन. म्हणजे हे पाटचं. सो हे तोडून ह्याच्यापासून खूप काय काय बनवलं जातं. पत्रावळ्या वगैरे बनवतात, प्लस ते द्रोण वगैरे असतात ना, ते पण बनवतात. तर इथून कोकणातूनच त्या हे सगळं म्हणजे त्याचं प्रोडक्शन होतं आणि बाहेर माल जातो. सो तुम्ही बघू शकता. म्हणजे आपण असं हे पण करू शकत नाही की ह्याच्यापासून काहीतरी बनू शकतं. सो हे आहे शिपाट. सो झावळी म्हणू शकता तुम्ही, काही म्हणू शकता. सो याच्यापासून बनवलं जातं. सो पालचीला वगैरे खूप लोक विकतात कापून आणि बाहेर जातात आणि काय काय गोष्टी बनवतात त्याच्यापासून. सो त्यात पण चांगलंही आहे. सो हे बघा, इथून तुम्ही बघू शकता केवढी लांब लचक बाग आहे. आणि आता पावसाळा आहे, त्याच्यामुळे बघा सगळीकडे गवत आणि वरतीसुद्धा जंगल आहे. झावळ्या किती पडल्यात. आणि हे आहे मसाला वेलची, तुम्हाला माहीत असेल वेलची. सो त्या लागल्या आणि ह्या बघा इथे लागल्यातसुद्धा, तुम्ही बघू शकता. हा सीझन आहे त्यांचा लागायचा. सो ह्या मसाला वेलची आहे आणि त्या साईडला सुद्धा आहे, ते बघा एक तुम्हाला दिसेल, इकडे पण आहे. सो त्यांना फुलं वगैरे येतात आणि पावसाळ्यातच मसाला वेलची लागते. खालीसुद्धा पडले आहे, आपण जाताना जमवणार आहोत, घेऊन जाणार आहोत. केवढं झालं आहे बघा, इथे पण लागल्यात. सो ही आहे आपली बाग. सो पाऊस पडतोय आणि मी ब्लॉग शूट करते, बघू शकता. आणि बरोबर समोरच आमची केबिन आहे, ज्याच्यामध्ये पंप वगैरे आहे. दुसरी गोष्ट म्हणजे आम्ही सोलार लावला आहे. सोलार लावण्यामागचं कारण असं आहे की आता खूप म्हणजे काय म्हणतात, सगळं चेंज होत चाललं आहे आणि त्याच्यामुळे रॉकेल वगैरे आधी मिळायचं, आत्ता मिळत नाही आहे. कारण की विहीर तर आधीपासूनच आहे. जेव्हा ही आमची बाग केली तयार तेव्हापासूनच विहीर खोदलेली आहे, तेव्हापासून ते आत्तापर्यंत चांगलं पाणी आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी सांगत होते की रॉकेल नाही आहे ते, कारण की पहिलं बागांना म्हणजे ह्या सगळ्या तुम्हाला ज्या पोपळी दिसतात, माडं दिसतात, सो ह्यांना ना विहिरीचं पाणी लावायचं. आणि ते कशावरती, तर रॉकेल वापरून विहिरीचं पाणी पंपांवरती काढून बागा या शिपला जायचं. पण आता रॉकेलसुद्धा मिळत नाही आहे, त्याच्यामुळे मग आम्ही सोलारचं हे केलेलं आहे, सोलार लावलेलं आहे. मी दाखवते तुम्हाला, सो तुम्ही बघू शकता. आणि ह्या सगळ्या उन्हाळ्यात आम्ही त्या ह्याच्याने पाणी शिपतो, बागांना पाणी लावतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे अशी की आता खूप अशा योजना आल्यात शेतकऱ्यांसाठी, सगळ्यांसाठीच आहेत. सो त्याचा लाभ आपण घेतला पाहिजे. त्याच्यामुळे आम्ही पण त्या योजनेचा लाभ घेऊन आम्ही सोलार पॅनल बसवलेला आहे आणि आम्ही आमच्या बागेला हे पाणी लावतो. सो आता पाऊस असल्यामुळे तेवढं काय नाही वाटत, कारण की पाऊस असतं पाणी बरंच मिळतो. आणि दुसरी गोष्ट, उन्हाळ्यात खूप पाणी लागतं, कारण की माड आणि पोपळी अशी झाडं आहेत, त्यांना पाणी खूप लागतं. सो हे बघा, अशा लांब लचक आहे, तुम्ही बघू शकता केवढा लांब आहे, जुनाट आहे.
आणि अजून पण ह्या खूप चांगल्या लागतात. हा बघा. आणि वरती पूर्ण जंगल आहे. हे सगळं आपलाच एरिया आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला ना आधीमध्ये अशा दिसतील कुठे कुठे फोपे लागलेल्या. ही एक इथे आहे. परत त्या साईडला पण खालीसुद्धा आहेत झाडं छोटी. सो हे आहेत ना सुपाऱ्या खाली पडतात पावसाळ्यात आणि रुजतात. त्यातूनच हे रुजलेले आहेत. सो ही पण एक आहे. आणि बरोबर आपल्या बागेला लागूनच परासुद्धा आहे. हा बघा. सो पाणी वाहतं आहे. पाऊस पडला त्याच्यामुळे आता गढूळ पाणी आहे आणि हे बघा खालपर्यंत जातं आहे. सो असं पावसाळ्यात असा सीन असतो आपल्या बागेचा, जे प्रत्येक बागेमध्ये असतो. सगळं पडलेलं असतं, सुपाऱ्या पडलेल्या असतात, झावळं पडलेलं असतात. त्याच्यामुळे हे बघा कसं झालं आहे. सो हे आता पाऊस गेल्यानंतरच सगळं उचलणार. आता काही उचलणार नाही, कारण की एकसारखं पडतच राहणार आहे. कारण की हा सीझन असतो झाडांचा, पानं असतील, त्यांच्या झावळ्या असतील गळण्याचा. सो पावसाळ्यात गळतच असतात. बघू शकता. सो हे बघा इथे तेरी बघा किती रुजली आहे. ही खूप तेरी आहे. सो बाग साफ होईल. थोडा पाऊस कमी झाला की माणसं वगैरे करतो आम्ही, आणि जी काही झाडं आली आहेत ती सगळी काढून साफ करतो. सो तुम्हाला ना सोलार पॅनल दाखवते, जे आम्ही आमच्या बागेच्या इथे लावलेले आहेत. आता बऱ्याच ठिकाणी तुम्हाला दिसेल ज्यांच्या मोठमोठ्या बागा आहेत त्यांच्या इथे, कारण की आता शक्य नाही पंपावरती म्हणजे झाडांना पाणी देणं, कारण की रॉकेलच मिळत नाही आहे. त्याच्यामुळे असं झालं. सो तुम्हाला मी बाहेरून दाखवते. हे बघा इथून सुद्धा दिसेल तुम्हाला, तर मी बाहेरून दाखवते. ही विहीर आहे आमची. बघा ही विहीर आहे आणि हे सोलार पॅनल लावलेले आहेत. सो आणि हे बघा पाणी, हे पाईप आहेत असे, हे बघा असे पाईप आहेत आणि ह्या पाईपाने पाणी पूर्ण बागेला लागतं. हे असे जोडलेले आहेत. सो पहिलं पाणी आहे ना वरून नाही लावत, पहिलं पाणी खाली जातं आणि मग खालून लावत वरती येतो. मग ते कनेक्शन असतात त्यांचे पाईपांचे, मग ते एकात एक घालून पाणी लावलं जातं आपल्या बागेला. सो हे आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे झावळींचा असा उपयोग करतो आम्ही की हे आता हा बांध आहे. सो बांधांवरती असं टाकतो, कारण की कोणी येऊ नये आत वगैरे, किंवा अशी चांगलं दिसावं त्यासाठी. आणि याचा असा उपयोग होतो झावळांचा. बघा आम्ही अशा झावळ्यावरती टाकलेल्या आहेत, बघू शकता. सो तुम्हाला मी बाहेरून दाखवते पॅनल कसे दिसतात. सो तुम्ही इथे बघू शकता, हे कनेक्शन आहे. इथे सगळं ऑन ऑफचं आहे, बघू शकता तुम्ही. हे बघा हे सगळे असे बसवलेले आहेत. त्या साईडला एक आहे, या साईडला एक आहे, आणि ही मशीन आहे. आणि बरोबर या मशीनच्या इथे ऑन ऑफचं इथे खाली बटन आहे. आणि ही आपली विहीर आहे. आधी पहिली खूप छोटी होती. छोटी म्हणण्यापेक्षा पहिलं बांधकाम तुम्हाला माहितीच असेल कसं असतं. आणि तुम्हाला दिसले बघा हे जे दगडी आहेत ना, हे पहिलं जुनाट बांधकाम आहे आणि जुनी बांध घातलेलं आहे. तुम्ही बघू शकता अजून पण कसं आहे, अजून पण चांगला दिसतो आहे. आणि ही आहे आमची विहीर. आणि आम्ही हिला आत्ताच चांगलं म्हणजे परत हे घालून दगडी वगैरे लावून चांगले बांधलेली आहे. सो ही आहे विहीर. आणि तुम्हाला मी आता बाहेरून दाखवते, कनेक्शन दाखवलं कसं काय आहे ते. सो हे तुम्ही बघू शकता असे आहेत पॅनल लावलेले. हे बघा ह्या सगळ्या प्लेट आहेत सोलारच्या, आणि बरोबर सूर्यप्रकाशाच्या समोर, म्हणजे हे बघा बरोबर समोर आहे. त्याच्यामुळे चांगलं ऊन पडतं आणि फोर्सने पाणी येतं आणि आपल्या या बागेला पाणी लागतं. आणि खूप मस्त आहे. तुम्हीसुद्धा या योजनेचा लाभ घेऊ शकता. तुम्ही पण अप्लाय करू शकता. बागा वगैरे असतील, कारण की ना पुढे खूप असं काही अडचणीचं होणार आहे. त्याच्यामुळे आपण आत्तापासूनच तयार राहायला पाहिजे. काही गोष्टींचा ना पुढच्या गोष्टींचा आपण आधीच विचार केला पाहिजे की हां पुढे असं होऊ शकतं, तर आपण आता असं केलं पाहिजे, म्हणजे पुढे त्रास नाही होणार. तर त्यासाठीच सो आम्ही हे लावलेलं आहे. रॉकेल तर काय आता मिळतच नाही, ज्यांना मिळत असेल किंवा काही असेल, पण आम्हाला तर नाही मिळत, म्हणून आम्ही हे सोलार पॅनल लावलेलं आहे कायमस्वरूपी. आणि तसंही सनलाईट तर आपण आत्ता आहोत, आता जेव्हा कधी नसेल तेव्हा पण सोलार अशी आहे की सनलाईट आपल्याला वारंवार मिळणार आहे. त्याचा आपण वापर करून घेतला पाहिजे. त्यासाठी हे आम्ही सोलार लावले. आणि बरोबर हे बघा समोर लावलेलं आहे. त्याच्यामुळे प्रकाश चांगला येतो, ऊन चांगलं पडतं आणि फोर्सने पाणी येतं. सो अशी आमची आहे बाग पावसाळ्यात.
अशी दिसते. असं सगळं असतं आणि आजूबाजूला तुम्ही बघू शकता सगळे जंगल आहे. सगळ्या वेलीने सगळं जंगल असं भरलेलं दिसते. सो व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा. तर असाच व्हिडिओ घेऊन आपण पुन्हा भेटणार आहोत. तोपर्यंत बाय बाय.